नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी गाजरापासून एक वेगळी रेसिपी बनवत आहे बघा. तुम्ही पराठा वगैरे पाहिला असेल, गाजराचा हलवा आपण केलेला असतो. पण लहान मुले तेच ते खात नाही आणि लहान मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं. तर आज पोळी बनवणार आहे. तर लहान मुलांना पण खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि नवीन रेसिपी आहे. तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा, मी 1 पाव गाजर स्वच्छ धुवून, सोलून आणि किसून हे याचा किस तयार केलेला आहे. तर बघा, हे लहान कटोऱ्याने पाऊण कटोरं माझा हा किस तयार झालेला आहे. आपण कढई ठेवून घेऊया. यामध्ये आपण 1 चम्मच साजूक तूप घालून घेऊया. तर आपली रेसिपी ही आपण गाजराच्या किसापासून गोड पोळी बनवणार आहोत. तर या रेसिपीमध्ये आज मी म्हणजे आपण तेलाचा वापर करणार नाही आहोत. तर आपण तुपाचाच करणार आहोत. आता यामध्ये आपण हा किस करून घेतला आहे, हा किस आपण टाकून घेऊया. तर आपण या किसाला या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला हा जो किस आहे हा जोपर्यंत मुलायम होत नाही, नरम होत नाही, तोपर्यंत आपल्याला या परतून घ्यायचा आहे. जोपर्यंत हा किस शिजून मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये अजून लहान चमच्याने अर्धा चम्मच आपण तूप घालून घेऊया. तर पहिले आपण 1 चमचा तूप घातलेलं होतं, आता आपण अर्धा चम्मच तूप घातलेला आहे. तर तूप घातल्याने काय होतं की आपला जो किस आहे तो लवकर मऊ होणार, लवकर शिजणार. आता आपण यावर झाकण ठेवूया, म्हणजे ते वाफेने थोडं लवकर होईल. जेवढा आपण किस टाकलेला होता त्याच्या अर्धा आपला हा तयार झालेला आहे बघा, शिजून. तर आता आपण यामध्ये थोडी साखर टाकूया. तर बघा, ही गाजरं मुळातच लाल गुलाबी कलरची होती, त्यामुळे ही गाजरं म्हणजे हा गाजराचा किस गोड आहे. तर जी गाजरं शेंद्री किंवा असं भगव्या कलरमधून असतात तर ती जास्त गोड नसतात, फिक्की असतात ती गाजरं. तर ही मुळातच गोड असल्यामुळे आपण यामध्ये अगदी थोडी साखर घालून घेऊया. तर बघा, मी हा छोट्या चमच्याने फक्त 1 चमचा साखर घातलेली आहे. तर आता आपण याला असंच 2 मिनिटे होऊ देणार आहोत आणि त्यानंतर मग गॅस बंद करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. तर बघा, आता आपली ही गाजराचा किस पूर्ण झालेला आहे बघा. तर आता आपण गॅस बंद करूया आणि गाजराच्या किसाला एका परातीत आपण काढून घेऊया. बघा मैत्रिणींनो, आपण एका परातीत हा गाजराचा किस काढलेला आहे. तर आता या किसाला आपण 15-20 मिनटे तरी थंड होऊ देणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आपला हा गाजराचा किस आता पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता यामध्ये आपण बघा, आता यामध्ये ॲड करण्यासाठी मी ही वाटीभर कणिक घेतलेली आहे, छोटी वाटी. आणि हे बघा, छोटी काचाची वाटी आहे, त्याने मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. तर आपण आता बघा, ही कणिक आहे ही थोडी जशी आपल्याला त्यामध्ये लागेल तशीच आपण थोडी त्यामध्ये ॲड करणार आहोत. एक पूर्णपणे नाही टाकणार आहोत. आणि दूध पण जसं लागेल तसंच आपण थोडं त्यामध्ये ॲड करून आपण हे पीठ मिसळून पूर्ण त्याला छान मळून घेणार आहोत. तर मी अर्धी वाटी कणिक यामध्ये ॲड केलेली आहे बघा. हा जो किस आहे, हा किस आपल्याला कणकीमध्ये पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
बघू शकता तुम्ही. थोडं थोडं दूध टाकून मी याला घट्टसर असं मळून घेणार आहे. याची घट्टसर गोळा तयार करून घेणार आहे. आपल्याला जर जास्त कणिक यामध्ये ॲड करायची असेल तर आपण जास्त कणिकसुद्धा करू शकतो ॲड. पण मी तेवढी कणिक नाही केली ॲड, कारण यामध्ये गाजराचा पूर्ण स्वाद येण्यासाठी मी जास्त कणिक नाही टाकलेली आहे. पण तुम्हाला जर जास्त कणिक टाकायची असेल तर तुम्ही जास्त कणिकसुद्धा टाकू शकता. तर आता आपण गोळा तयार करून घेतलेला आहे बघा. तर आता आपण याला पोळपाटावर लाटून घेऊया. आपण थोडंसं म्हणजे पाव चमचा तूप आपण पोळपाटावर असं टाकायचं आहे आणि हाताने असं पसरवून घ्यायचं आहे बघा. बघा मी याच्या उंड्याच्या 2 पोळ्या करून घेणार आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे पोळपाटावर आपली पोळी चिकटणार नाही आहे. आणि थोडं तूप आपल्याला बघा, थोडं तूप आपल्याला जे बेलणे आहे आपले लाटायचे त्याला पण आपण थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे आपली पोळी चिकटणार नाही. तर बघा अशा प्रकारे आपली पोळी लाटून तयार झालेली आहे. तर आता आपण ही एकदम हलक्या हाताने काढायची आहे, एकदम अलगद काढायची आहे, जेणेकरून ती आपली पोळी तुटणार नाही. तर आपल्याला ही पोळी म्हणजे रोटसारखीच तयार करायची आहे बघा, थोडी जाडी, तेव्हाच ही खायला खूप छान लागेल. तर बघा आपण तव्यावर आता थोडे तूप टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे तूप टाकून थोडं असं पसरवून घ्यायचं आहे बघा. आणि यावर आपल्याला पराठा टाकून घ्यायचा आहे. याच प्रकारे आपण पोळपाटावर तूप पसरवून दुसरा पराठा पण लाटून घेणार आहोत बघा. तर आता आपण हा पराठा पलटवून घेऊया. आणि थोडं तूप सोडून घेऊया बघा. तर लहान मुलांना खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर एकदा नक्की करून बघा. तर बघा मी दुसरी पोळीसुद्धा याप्रमाणे लाटून घेत आहे. गाजराची गाजर तूप रोटी किंवा गाजरचा तूप पराठा असा आपण याला म्हणू शकतो. दोन्ही साईडने पलटवून घेतलेला आहे मी. आणि आता हा पराठा बिलकुल तयार आहे मैत्रिणींनो. तर आपण दुसरा पराठा पण करून घेऊया. तर बघा आता पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपले हे गाजराचा पराठा किंवा रोटला म्हणा किंवा पोळी, तर अशा प्रकारे बघा हे आपलं बिलकुल तयार आहे गाजराचा रोटला. आणि हे बघा, तर हे असे नुसते पराठे लहान मुलं खाणार नाहीत. किंवा दुधाची साय मी काढून ठेवलेली आहे. दुधाची साय आणि थोडं दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघा. तर तुम्ही
हा पराठा दुधाच्या साईमध्ये किंवा दुधामध्ये अप्रतिम लागतो मैत्रिणींनो. तर एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा. ही नवीन रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तर बघा, आपण गाजरं गोड असल्यामुळे आपण 1 चमचाच साखर घातली होती. तर मला जास्त गोड आवडत नाही म्हणून मी 1 चमचा साखर घातलेली आहे. पण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही गाजराच्या किसामध्ये 2 किंवा 2.5-3 चम्मच तुमच्या प्रमाणे तुम्ही साखर घालू शकता. किंवा तुम्हाला जर वाटले की हा रोटला आपला किंवा गाजराचा हा पराठा आपला फिक्का झालेला आहे, तर तुम्ही जे दुधाची साय वापरता, तुम्ही दूध वापरता त्यामध्ये सोबत खाण्यासाठी, तर बघा त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या गाजराच्या पराठ्याबरोबर ही दुधाची साय आणि दुधाची साय नसेल तर तुम्ही दूधसुद्धा घेऊ शकता. पण दुधाच्या साईसोबत अप्रतिम लागते मैत्रिणींनो. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा. तेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठ्यांपासून ते लहान मुलं पण आवडीने खातील आणि सर्वांना आवडतील अशी ही न्यू रेसिपी आहे मैत्रिणींनो. तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली ते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय बाय. जय महाराष्ट्र.